नमस्कार, मी अशोक रामदास आरसुळे. मी माझ्या या यस समर्पण यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आता इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा साधारणतः 3 महिन्यावरती राहिलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की सुरुवातीचे जे कॉन्सेप्ट आहेत त्याचा विसर नक्कीच पडलेला असेल आणि ते तुमचे कॉन्सेप्ट परत एकदा चांगल्या प्रकारे रिवाइज होण्यासाठी मी तुमच्यासाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच म्हणजेच फास्ट ट्रॅक रिव्हिजन व्हिडिओ सिरीज तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट घेऊन आलेलो आहे माझ्या या यस समर्पण यूट्यूब चॅनलवरती. तरी तुम्ही सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला माझ्या या व्हिडिओचा फायदा होतो तर नक्कीच लाईक करा, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपण सुरुवात करूयात सिमिलॅरिटी या चॅप्टरला. तर बाळांनो, सिमिलॅरिटी चॅप्टर शिकताना तुम्हाला एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, ते म्हणजे बेसिक. तर बेसिक काय आहे नेमकं? पहिल्यांदा तर तुम्हाला ट्रँगल काय असतो हे माहिती पाहिजे. ट्रँगलला 3 साइड्स असतात, 3 व्हर्टायसेस असतात. आता साइड्स आणि व्हर्टायसेस हे खूप बेसिक पासून सांगतोय कारण महत्वाचं पण तितकंच आहे. तर ABC हा ट्रँगल आपल्याला दिसतो. तर याचे साइड कोणत्या कोणत्या आहेत? साइड्स आहेत साइड AB, साइड BC आणि साइड AC. त्याचप्रमाणे व्हर्टेक्स A, व्हर्टेक्स B आणि व्हर्टेक्स C. तर 3 सेगमेंट एकामेकांना जोडून जी बंदिस्त आकृती तयार होते त्याला आपण म्हणतो ट्रँगल. जी बंदिस्त क्लोज्ड डायग्राम आपण इथं पाहतोय ही या क्लोज्ड डायग्रामला आपण म्हणतो ट्रँगल आणि त्याला 3 साइड्स आणि 3 व्हर्टायसेस असतात. हिअर ए व्हर्टेक्सच्या अपोजिट जी साइड आहे BC त्याच्यावरती आपण हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर AD हा परपेंडिक्युलर आपल्याला दिसतोय. जेव्हा आपण हा AD परपेंडिक्युलर BC वरती ह्या ए व्हर्टेक्सच्या अपोजिट जी साइड आहे BC याच्यावरती हा जो परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय, ज्यावेळेस आपण असा परपेंडिक्युलर ड्रॉ करतो त्या परपेंडिक्युलरला म्हणतात त्या ट्रँगलची उंची, अल्टिट्यूड, हाईट AD किंवा अल्टिट्यूड AD, हाईट AD किंवा अल्टिट्यूड AD. मग बाळांनो, इथं बेस काय झाला? बेस इथं दिसतोय. बेस कोणता आहे? BC, पाया. तर ट्रँगलचा बेस, ट्रँगलची अल्टिट्यूड हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. हे थोड्याशा प्रमाणात तुम्हाला बेसिकची माहिती मी सांगितलेली आहे. तर याचा उपयोग कुठं होतोय? तर सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली आहे तुमच्या सिमिलॅरिटी चॅप्टर मध्ये, रेशो A:B. याला आपण असं पण लिहितो A/B = A:B. याचं वाचन बघा कसं आहे. A/B हा रेशो आपण असा लिहितो A:B. तर रेशो कशाला म्हणतात, काय म्हणतात? तर तुम्ही मार्क पाहिले असतील तुमचे जे टेस्ट मध्ये तुम्ही ऑब्टेन केलेले आहेत, 3/5 हा 3/5, 3:5 हा झाला तुमचा रेशो. ह्याला मराठीत म्हणतात गुणोत्तर. तर पहिला कॉन्सेप्ट आहे तुमचा रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रँगल्स. कोणता आहे? रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रँगल्स. रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रँगल्स. आता आपल्याला इथं जे कॉन्सेप्ट आपण शिकले आहेत, हाईट, बेस, याचा उपयोग होईल. तर एरिया ऑफ ट्रँगल इज इक्वल टू 1/2 into base into
हाईट. मार्कर पेन धोका द्यायला लागलेत. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग आपण इथं एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू त्याचा एरिया आपण इथं असा लिहू शकतो 1/2 इंटू बेस काय त्याचा BC आणि हाईट काय त्याची AD. 1/2 इंटू BC इंटू AD. 1/2 इंटू बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस इथं आहे BC आणि हाईट म्हणजेच अल्टिट्यूड म्हणजे अल्टिट्यूड आहे काय AD. तर हाईटलाच आपण अल्टिट्यूड असं पण म्हणतो. हाईटला आपण अल्टिट्यूड पण म्हणतो. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. इथं आपण दोन ट्रायंगल ड्रॉ करूयात. एक आहे हा ट्रायंगल ABC आणि ह्याची ही उंची A, उंची AD घेऊयात. आणि दुसरा ट्रायंगल आहे PQR आणि ह्याची उंची PS ही घेऊयात. तर आपला कॉन्सेप्ट आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. आपण रेशो असा लिहितो की A/B इज इक्वल टू A:B. मग आता रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे काय A1:A2. मग A1 कोणता इथं A1 म्हणजे काय एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि A2 कोणता आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQR. मग A1:A2 म्हणजेच काय एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR. सी इथे एरिया ऑफ ट्रायंगल ABC यालाच आपण अपॉन पण लिहू शकतो. अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू आपल्याकडे माहिती आहे बेस कोणता आहे BC. एरिया ट्रायंगल ABC चा बेस आहे BC मल्टिप्लाइड बाय हाईट आहे AD. बेस इंटू हाईट पाया गुणिले उंची आणि इथं 1/2 इंटू बेस PQR चा बेस आहे QR मल्टिप्लाइड बाय त्याची उंची हाईट PS. तर आता इथे याच्यावरून आपल्या हे 1/2 आणि 1/2 हे दोन्ही सेम असल्यामुळे आपण कॅन्सल करू शकतो. जसं की 2/2 असेल तर 2 गेट कॅन्सल, तसं 1/2 आपण 1/2 ते कॅन्सल होतं. तर आपल्याकडे काय राहतं शिल्लक इथं एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. सी इथे BC काय आहे बेस आहे पहिल्या ट्रायंगलचा. मग BC ला आपण समजूयात BC इज इक्वल टू समजूयात B1. BC ला काय समजूयात B1. तसेच AD काय आहे पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे मग AD ला समजूयात H1. त्याचप्रमाणे QR काय आहे QR हा यस QR काय आहे सेकंड ट्रायंगलचा बेस आहे B2 आणि हाईट PS काय आहे सेकंड ट्रायंगलची दुसऱ्या ट्रायंगलची काय आहे हाईट आहे त्याला आपण H2 समजूयात. तर मग आपण इथं असं लिहू शकतो हे जे आहे आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय होता A1 होता आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय होता A2 होता इज इक्वल टू इथं काय आलं मग आपण याच्या ठिकाणी ते B1 H1 B2 H2 ठेवूयात. B1 मल्टिप्लाइड बाय H1 आणि B2 मल्टिप्लाइड बाय H2. सी इथे आपल्याला एक लक्षात येतं की दोन ट्रायंगलचा एरिया आणि त्या एरियांचा रेशो आपण घेतल्यानंतर एक लक्षात येतं की रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. तर काय म्हटलं मी आता रेशो ऑफ एरियाज ऑफ
two triangles is always equal to the product, ratio of product म्हणजे गुणाकार, मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ their bases and corresponding heights. सी येथे हे जे आपल्याकडे आलेलं सूत्र म्हणा किंवा जे आपण सिद्ध केलं इथं की दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो जो असतो हे त्यांच्या कुणाच्या गुणा रेशो एवढं असतं, तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो जो असतो हे त्यांच्या पायांच्या आणि संगत उंचींच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज ऑलवेज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे काय, दोन एरिया आपल्याला इथे मिळत आहेत, दोन ट्रायंगल आहेत, त्यांचे एरियाज आपण घेतलेत, तर त्यांचा पायांचा कोणासोबत गुणाकार, हाईट सोबत, आणि त्या गुणाकाराचा रेशो आपल्याला घ्यायचा आहे. पायाचा गुणाकार कोणासोबत, हाईट सोबत, बेसचा गुणाकार मल्टिप्लिकेशन, बेसचं मल्टिप्लिकेशन हाईट सोबत, आणि त्या गुणाकाराचा रेशो घ्यायचा आहे त्यांच्या एरियाच्या रेशो समोर. सो एरिया A1 upon A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. That is ratio of areas of two triangles is always equal to the ratio of प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. तर गुणाकाराचा रेशो आहे, कुणाच्या गुणाकाराचा रेशो आहे, त्यांच्या बेसेसचा आणि करस्पॉन्डिंग हाईट्सच्या गुणाकाराचा रेशो. तर आत्ताच आपण पाहिलं की रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज ऑलवेज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. तर दोन डिफरंट ट्रायंगलचा रेशो घेतल्यानंतर आपल्याला काय मिळतं ते आपण बघितलं. पण आता आपण हे पाहायचंय की समजा दोन ट्रायंगल आहेत, त्यांचे बेसेस सेम आहेत किंवा हाईट्स सेम आहेत, सेम म्हणजे इक्वल लेंथचे आहेत, त्यावेळेस नेमकं काय घडतं. तर आता रेशो आपण पहिल्यांदा बघूयात की रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल heights. Ratio of areas of two triangles with equal heights. So इथे दोन ट्रायंगल आपण असे घेऊयात ज्यांची हाईट सेम आहे. A, B, C, D आणि E. आपल्याकडे इथे दोन ट्रायंगल दिसत आहेत. मी इथे सेपरेट ते दोन ट्रायंगल इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवतोय. इथं हा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा हा एक ट्रायंगल आहे. A, B, E आणि A, B, C आणि दोन्हीची उंची सेम आहे AD बिकॉज AD परपेंडिक्युलर टू BC. तर आपण मग एकदम सुरुवातीला बेसिक शिकत असतानाच बघितलं होतं की ज्यावेळेस आपण व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर ड्रॉ करतो ती त्याची काय बनते, उंची, हाईट बनते. मग इथं आपल्याकडे जी हाईट आहे दोन्ही ट्रायंगलची कशी दिसते, आपल्याला सेम दिसते. ट्रायंगल ABC ची पण हाईट AD सेम आहे. कशासोबत, ट्रायंगल ABC सोबत. ABE ची हाईट ABC ची हाईट दोन्हीची सेम आहे आणि बेस मात्र त्यांचा कसा आहे, वेगवेगळा दिसतो. तर ह्या दोन ट्रायंगलचा आपण रेशो घेऊयात. एरिया ऑफ ट्रायंगल ABE is to area of triangle ABC.
सी आपण ह्या रेशोला असं लिहू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, एरियाचं सूत्र मी मगाशी सांगितलं होतं 1/2 इंटू बेस, ABE चा बेस आहे BE इंटू हाईट आहे AD, आणि त्याचप्रमाणे ट्रायंगल ABC चा बेस आहे BC पूर्ण, आणि त्याची पण हाईट सेम आहे AD. तर हाईट सेम कशी दिसते, कारण एकाच सेम व्हर्टेक्स मधून समोरच्या त्यांच्या त्या अपोजिट साइड वरती काय केलेलं आहे आपण, परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय, पण तो परपेंडिक्युलर सेम व्हर्टेक्स मधून ड्रॉ केलाय, त्याच्यामुळे हाईट सेमच असणार आहे. सो इथं काय काय कॅन्सल होईल, तर 1/2 कॅन्सल होतं, AD सेम आहे, हाईट कॅन्सल होते. सो आपल्याकडे रेशो असा राहतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABE, एरिया ऑफ ट्रायंगल ABE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू BE अपॉन BC. मग इथं आपण BE इज इक्वल टू काय समजलं, समजा BE इज इक्वल टू समजलं B1 आणि BC इज इक्वल टू समजलं B2. सो मग रेशो काय मिळेल आपल्याला, A1 अपॉन A2 इज इक्वल टू A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. म्हणजेच काय, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स इज ऑलवेज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. वर्ड्स मध्ये लिहूयात, रेशो ऑफ एरियाज, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स with equal heights is always equal to the ratio of their corresponding bases. The ratio of areas of two triangles with equal heights is always equal to the ratio of their corresponding bases. म्हणजे दोन ट्रायंगलच्या रेशोचा आपण एरिया घेतला ज्यांची हाईट सेम आहे, तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपण घेतल्यानंतर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो ज्यांची हाईट सेम आहे तो रेशो नेहमी त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिसच्या रेशो एवढा असतो. तर आता आपण पाहूयात रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसिस. ह्याच्यापूर्वी आपण पाहिलं की रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स. आता आपण बघतोय की रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसिस. डायग्राम ड्रॉ करूयात आपण. तर इथे आपण दोन ट्रायंगल ड्रॉ केलेले आहेत. एक ट्रायंगल आहे
ABC, दुसरा आहे DBC. ज्या दोन्ही ट्रायंगलचे आपल्याला जर बेस पाहिलं तर आपण बेस कसा दिसतोय सेम आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC is to area of triangle DBC. So area of triangle ABC upon area of triangle DBC is equal to, आपल्याला सूत्र माहिती आहे, फॉर्म्युला माहिती आहे, 1/2 इंटू बेस काय, बेस इंटू हाईट, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सो 1/2 बेस इंटू हाईट, 1/2 बेस काय आहे BC, हाईट काय ABC ची AP. त्याचप्रमाणे DBC ट्रायंगल मध्ये पाहिलं तर 1/2 इंटू त्याचा पण बेस सेम दिसतोय BC दिसतोय आणि हाईट काय दिसतोय DQ. हाईट काय दिसते तिथं DQ. आधी 1/2 कॅन्सल होत आहे, BC गेट कॅन्सल. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DBC इज इक्वल टू काय राहिलं आपल्याकडे AP अपॉन DQ. मग ते आपण अशा प्रकारे लिहू शकतो A1 अपॉन A2 इज इक्वल टू H1 अपॉन H2. पण हे कधी, जेव्हा दोन ट्रायंगल आहेत ज्यांचे बेसेस सेम आहेत त्यांच्या एरियाचा रेशो घेतला तर आपल्याला हे मिळतं. काय मिळतं त्याला आपण वर्ड्स मध्ये लिहूयात. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज, आता रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, पण ते ट्रायंगल्स कसे आहेत विथ इक्वल बेसिस, with equal basis. Ratio of areas of two triangles with equal bases is always equal to the ratio of their corresponding heights. Ratio of areas of two triangles with equal bases is always equal to the ratio of their corresponding heights. याचाच अर्थ काय की दोन ट्रायंगल आहेत ज्यांचे बेसेस इक्वल आहेत त्यांच्या एरियाचा रेशो हा नेहमी त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट्सच्या रेशो एवढा असतो. सो या कॉन्सेप्टचा उपयोग करून आपण याच्या पुढचे प्रॉब्लेम्स सोडवणार आहोत. आत्ताच आपण पाहिलं की रेशो दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसेस आणि हाईटच्या गुणाकाराच्या रेशो एवढा असतो. आता दुसरा गुणधर्म कोणता होता, दुसरी प्रॉपर्टी कोणती होती, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स. ज्या दोन ट्रायंगलची हाईट काय असते इक्वल असते अशा दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसेसच्या रेशो एवढा असतो. तर तिथंच तिसरा गुणधर्म, तिसरी प्रॉपर्टी कोणती होती, तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस इज ऑलवेज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजेच दोन ट्रायंगल अशा आहेत ज्यांचे बेसेस इक्वल आहेत तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट्सच्या रेशो एवढा येतो. तर याच्यावरतीच डिपेंडिंग असे काही एक्झाम्पल आपण बघूयात. पहिलं एक्झाम्पल आहे तर इथं दोन ट्रायंगल दिसत आहेत. इन ऍडजॉइनिंग फिगर AD परपेंडिक्युलर BC आणि PE परपेंडिक्युलर अल्सो BC. म्हणजे सेगमेंट BC लाच AD आणि PE काय आहेत परपेंडिक्युलर आहेत. तर
इथे ट्रँगल ABE आणि ट्रँगल PBC हे दोन डिफरंट ट्रँगल आहेत विथ डिफरंट हाईट्स अँड डिफरंट बेसेस. येस, सो त्यांचा एरिया रेशो फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला. सो रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज टू ट्रँगल्स. एरिया ऑफ ट्रँगल ABE is to area of triangle PBC. दोन ट्रँगल दिसत आहेत आपल्याला, ट्रँगल ABE आणि PBC हे दोन ट्रँगल आपल्याला दिसत आहेत. तर ABE आणि PBC याच्यामध्ये दोन्ही ट्रँगल विथ डिफरंट बेसेस अँड डिफरंट हाईट्स आहेत. सो पहिला गुणधर्म इथं लागू पडतो, पहिली प्रॉपर्टी इथं लागू पडते. तर पहिली प्रॉपर्टी कोणती आहे? रेशो ऑफ, ती लिहूयात आपण इथं. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स is always equal to the ratio of product of their bases and corresponding heights. So therefore area of triangle ABE is to area of triangle PBC. Therefore area of triangle ABE upon area of triangle PBC is equal to area of triangle ABE upon area of triangle PBC is equal to बेस इंटू हाईट. B1 काय आहे इथं? ABE चा B1 काय? BE बेस. आणि H1 काय? AD अपॉन PBC चा B2 काय आहे? BC मल्टिप्लाइड बाय H2 काय आहे? PE. तर दिस इज द फायनल आन्सर. हे आपलं काय आलं? फायनल आन्सर. हिअर अजून एक आपण डायग्राम काढू शकतो. समजा ही डायग्राम मी ड्रॉ केली. इथं Q ह्या व्हर्टेक्सला Q नाव दिलं आणि इथं दोन ट्रँगल मला इक्वल बेसचे मिळाले. हे H1 हे H2. हे H1 आहे, हे H2 आहे. थोडंसं क्लिष्ट दिसते डायग्राम, बघूयात तरी प्रयत्न करूयात. इथे ह्या फिगर मध्ये इन ऍडजॉइनिंग फिगर AP perpendicular segment BC and DC perpendicular segment BC. If AP is equal to 6 and DC is equal to 8, find area of triangle ABC is to area of triangle DBC. इथे दोन त्रिकोण आपल्याला दिसत आहेत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DBC. दोन्ही ट्रायंगलचा जर विचार केला तर ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला काय दिसतंय? BC हा त्यांचा बेस सेम दिसतोय, बट हाईट डिफरंट दिसते. हाईट AP डिफरंट आहे, DC डिफरंट आहे. मग ह्याला कुठला गुणधर्म, कुठली प्रॉपर्टी लागू होणार? तर ही थर्ड वन, कारण बेस दोन्ही ट्रायंगलचा सेम आहे. सो ती प्रॉपर्टी आपण इथं आधी मेन्शन करूयात की दोन्ही ट्रायंगल आर इक्वल बेसिसचे आहेत. सो हिअर BC इज कॉमन बेस ऑफ triangle ABC and triangle DBC.
देअरफॉर कॉमन बेस असल्यामुळे हे ट्रायंगल काय झाले, सेम बेसिसचे. देअरफॉर प्रॉपर्टी आपण डायरेक्टली लिहू शकतो, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल basis is always equal to the ratio of their corresponding heights. Therefore, area of triangle ABC upon area of triangle DBC is equal to H1 upon H2. H1 काय आहे, AP upon H2 काय आहे, DC. ABC ची हाईट AP आहे, ABC ची हाईट काय आहे, AP, आणि DBC ची हाईट DC आहे. AP इज इक्वल टू किती दिलेलं आहे आपल्याला, 6 दिलेलं आहे, आणि DC इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 8. ह्याला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 3 जा 6, 2 4 जा 8, 3 upon 4. Therefore our final answer will be area of triangle ABC upon area of triangle DBC is equal to 3 upon 4. That is, area of triangle ABC is to area of triangle DBC is equal to 3:4. This will be our final answer. So I hope की समजत असेलच तुम्हाला. सो ही तिसरी प्रॉपर्टी. त्याच पद्धतीनं सेकंड प्रॉपर्टी लागू होणारी आकृती काढूयात आणि त्या पद्धतीनं तसा प्रॉब्लेम पण आपण एक पाहूयात, जेणेकरून हे तिन्ही प्रॉपर्टी तुम्हाला काय होतील, एकदम प्रॉपरली समजून येतील. ठीक आहे. तर आताच आपण बघितलं की रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसिस इज ऑलवेज इक्वल टू देअर रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. आता आपण इथे असे डायग्राम घेतले ज्यांची हाईट कॉमन आहे किंवा हाईट इक्वल आहे, पण बेसेस कसे आहेत त्यांचे डिफरंट आहेत. सो हाईट कशी कॉमन आहे, इथं हाईट AE आहे जी BC ला परपेंडिक्युलर घेतलेली आहे डायरेक्टली. AE परपेंडिक्युलर सेगमेंट BC, म्हणजे ह्याच्यातले दोन्ही ट्रायंगल, जो कुठला ट्रायंगल असेल त्याच्या प्रत्येक बेसला ही AE काय होईल, परपेंडिक्युलर येईल. त्याच्यामुळे ह्यातले कोणतेही दोन ट्रायंगल आपण घेतले तर आपल्याला ते काय दिसतील, इक्वल हाईट्सचे असतील. सो फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABE इज टू एरिया ऑफ ट्रायंगल ADC. हे दोन ट्रायंगलचा रेशो फाइंड आउट करा, असा आपण प्रश्न घेऊयात. आता इथं ऑलरेडी आपल्याला इथं दोन ट्रायंगल कसे दिलेले आहेत, हे इक्वल हाईट्सचे दिलेले आहेत. आपण हा गुणधर्म घेऊ शकतो, पण त्याच्या आधी आपण सांगू शकतो की बाबा हे इक्वल हाईटचे कसे आहेत. सो हिअर BE is base of triangle ABE and DC is base of triangle ADC and both are collinear. As well as AE perpendicular BC. Therefore, triangle ABE and triangle ADC are triangles with equal heights. आपण हा दुसरा गुणधर्म इथे लिहू शकतो, रेशो ऑफ. Therefore, ratio of areas of two triangles with equal heights is always equal to
the ratio of their corresponding bases. Ratio of their corresponding bases. Corresponding bases. So हे आपण इथं असं लिहू शकतो. Area of triangle ABE upon area of triangle ADC is equal to B1 upon B2. Corresponding bases कोणते आहेत? ABE चा बेस कोणता आहे? आपण इथं लिहिलेलं आहे BE अपॉन ADC चा बेस कोणता आहे? DC. दॅट इज BE इज इक्वल टू आपल्याकडे आहे 9 आणि DC इज इक्वल टू आहे 6. याला 3 ने डिवाइड करू शकतो. 3 3 जा 9, 3 2 जा 6, 3 upon 2. Therefore, area of triangle ABE upon area of triangle ADC is equal to 3/2. That is, area of triangle ABE is to area of triangle ADC is equal to 3:2. This will be our final answer. आशा करतोय की तुम्हाला हे नक्की समजलं असेल. याच्यातला एकच शेवटचा आणि अतिशय महत्वाचा कॉन्सेप्ट राहिलेला आहे जो आपल्याला बीपीटी थेरम, दॅट इज बेसिक थेरम ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी, तो सिद्ध करताना आपल्याला त्या कॉन्सेप्टचा उपयोग होईल. दॅट इज असे दोन ट्रायंगल ज्यांची हाईट पण सेम आहे आणि बेस पण सेम आहे, ते आपण पाहायचे की त्यांचा रेशो कसा येईल आणि त्यांचा रेशो आपण कसा घेऊ शकतो. इथं एरियाचा रेशो कसा घेऊ शकतो ते आपण बघूयात आता. तर हे तीनही गुणधर्माचे गणित, तीनही प्रॉपर्टीजचे गणित आपण आता प्रॉब्लेम्स सोडवलेले आहेत. आता हे असे एक गणित आहे जे तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतं, जिथं थोडेसे कॉन्सेप्ट क्लिअर असायलाच पाहिजे तरच हे गणित तुम्हाला सोडवता येईल. आणि आता कॉन्सेप्ट जर क्लिअर नसतील, बेसिक कॉन्सेप्ट जर क्लिअर नसतील तर हे गणित तुम्हाला जमणार नाही. इथं सांगितलेलं आहे फक्त काही की इन ऍडजॉइनिंग फिगर सेगमेंट AD इज मेडियन, देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABD इज टू एरिया ऑफ ट्रायंगल ACD. म्हणजे ह्या आणि ह्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. इथं माप पण नाही दिलेले आणि तुम्हाला डायरेक्टली काहीच सांगितलेलं नाही, फक्त आपण हाईट सेम आहे एवढं करू शकतो. म्हणजे समोरासमोर आपल्याला दिसतंय, पाहिल्या लक्षात येते की बाबा हाईट सेम आहे दोन्ही ट्रायंगलची, पण बेसेसचं काय, बेसेस इक्वल कसे सांगू शकतो. तर इथं आपल्याला एक कॉन्सेप्ट दिलेला आहे त्यांनी की सेगमेंट AD इज मेडियन. तर मेडियन म्हणतात कशाला? मेडियन म्हणजे काय? मेडियन म्हणजे मध्यगा. मेडियन म्हणजे काय? मध्यगा. AD ही मेडियन आहे, तर मेडियन म्हणजे मध्यगा. मध्यगा म्हणायचं कशाला? द सेगमेंट जॉइनिंग व्हर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ इट्स अपोजिट साइड. सेगमेंट जॉइनिंग व्हर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ इट्स अपोजिट साइड इज कॉल्ड मेडियन. मी काय म्हणतो लक्षात घ्या. सेगमेंट जॉइनिंग व्हर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ इट्स अपोजिट साइड इज कॉल्ड मेडियन. हा व्हर्टेक्स आणि अपोजिट साइडच्या मिड पॉइंटला जोडलाय. म्हणजे इथं काय, जर D हा मिड पॉइंट असेल, D इज व्हॉट ॲज AD इज मेडियन, D is what here? D is midpoint. D is midpoint of segment BC. Therefore, BD is equal to BC. म्हणजेच काय, ह्या दोन्ही ट्रायंगलचे जे बेसेस आहेत BD आणि DC हे एकमेकांना कसे भेटलेत? इक्वल भेटलेत. म्हणजेच इन शॉर्ट काय झालेलं आहे की हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला इक्वल बेसचे पण सापडलेत आणि इक्वल हाईट्सचे पण सापडलेत. मग आता इक्वल बेस आणि इक्वल हाईट म्हणजे दोन्हीचा एरिया कसा असणार आहे? इक्वल असणार आहे. मग इक्वल नंबरचा एकमेकांसोबत रेशो किती येतो? तर 1 येतो. तर इथं डायरेक्टली तुम्ही सांगू शकतात हिअर इन गिवन फिगर triangle ABD and triangle ACD are triangles with equal heights. Triangles with equal heights and
as AD is median, therefore point D is midpoint of segment BC, therefore BD is equal to CD. Hence triangle ABD and triangle ACD are triangles with equal bases and equal heights. Therefore area of triangle ABD is equal to area of triangle ACD. Therefore area of triangle ABD upon area of triangle ACD is equal to 1. This will be our final answer. तर काय लक्षात घ्यायचं की दोन ट्रायंगल आहेत ज्यांचा एरिया सेम आहे. जर सेम असेल तर त्यांचा रेशो काय येणार, ऑब्विसली 1 येणार. हे आपल्याला माहिती आहे. पण इथे दोन्ही जे ट्रायंगल्स आहेत ते त्यांचा एरिया इक्वल आहे हे आपल्याला डिड्यूस करावं लागेल, सांगावं लागेल. त्याच्यानंतरच आपण हे डायरेक्टली इथं लिहू शकतो. आशा करतोय की तुम्हाला हा संपूर्ण कॉन्सेप्ट रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स समजला असेल. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त एक्झाम्पल घ्यायचा प्रयत्न केलाय आणि सगळे कॉन्सेप्ट बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला समजतील अशा मार्गात तुम्हाला सांगितलेलं आहे समजावून. सो आय होप की तुम्हाला समजेलच, तुम्हाला याचा फायदा नक्की होईल. जर तुम्हाला नक्की या गोष्टीचा फायदा होईल असं वाटतंय किंवा झालाय असं वाटतंय तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. थँक्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि त्याच्यावरती आधारित काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला समजावून सांगेन. सो टिल देन बाय, टेक केअर.